तर या टॉपिकमध्ये आपल्याला क्यूब रूट फाइंड करायचं. त्यासाठी आपण एक्झाम्पल घेतले y इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 3375. ओके, त्याचा आपण क्यूब रूट फाइंड करू. सर्वात पहिले हा तुम्हाला रॅडिकल साईनमध्ये दिलं आहे क्यूब रूटच्या, तर आपण याला पॉवरच्या टर्ममध्ये याला कन्वर्ट करून टाकू. ठीक आहे, मग y जो असणार आहे पॉवरमध्ये घेतला ब्रॅकेटमध्ये 3375 आणि त्याची जी पॉवर आहे क्यूब रूट घ्यायचं आहे म्हणून रेश टू किती असणार 1/3. क्यूबचा अर्थ असतो रेश टू 3 आणि क्यूब रूटचा असतो रेश टू 1/3. तर आपल्याला याचा क्यूब रूट या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचा. तर सर्वात पहिले याचं काय करणार आहे आपण लॉग या ठिकाणी घेणार आहे. मग पहिल्या स्टेपमध्ये आपण लिहिणार टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. तर दोन्ही बाजूला आपल्याला काय करायचं या ठिकाणी लॉग घ्यायचा आहे. हा जो y दिसतोय त्याच्या आधी आपण काय करणार लॉग y आणि हा जो पॉवरचा नंबर आहे तो पुढे काय करायचा आपल्याला मल्टिप्लाय 1/3 लॉग घ्यायचा आपल्याला 3375 असा आपण या ठिकाणी लॉग घेतला. ओके, हा लॉग y मी जसाच्या तसाच या ठिकाणी राईट करणार. हा 1/3 तसाच. आता याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ डिजिट्स किती आहे 1 2 3 4. 4 मधून 1 जर मायनस केला तर काय भेटेल आपल्याला 3 पॉईंट. मग 3 पॉईंट त्याचं काय झालं कॅरेक्टरिस्टिक. ओके, मग या ठिकाणी आपण 33 या ठिकाणी लॉगचा यूज करायचा आपल्याला. तर मी 33च्या कशामध्ये बघाल 7मध्ये आणि मी डिफरन्स 5मध्ये या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला लॉग टेबलची गरज असेल. ठीक आहे, हा झाला तुमचा लॉग टेबल. तर या ठिकाणी आपण बघतोय कशामध्ये 33मध्ये. ओके, तर हा झाला तुमचा 33च्या कशामध्ये बघायचं आपल्याला 7मध्ये. हा झाला तुमचा 7. 33च्या 7मध्ये जर बघितलं तर तो नंबर आहे 5276. ओके, 33च्या 7मध्ये. आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचा तर मीन डिफरन्स आपल्याला 5मध्ये बघायचा. 5मध्ये किती आहे 6 जर याच्यात ॲड केला तर किती भेटेल 6 + 6 12 कॅरी 1 म्हणजे 82. बरं ना, 5282 आला तो तुमचा नंबर. ओके, तर याच्या पुढे तो लिहून टाका 5282. आला तुमचा नंबर. आता याला काय करायचं आता हा जो 1ने जर मल्टिप्लाय केलं तर या नंबरमध्ये काही फरक पडणार नाही. म्हणजे या नंबरला आपल्याला काय करावं लागेल 3ने डिवाइड करावं लागेल. माझा लॉग y आहे तो मी तसाच लिहितो आणि याला 3ने डिवाइड करा. 3 1 जा 3. 3 मधून 3 गेला काहीच उरणार नाही. हा पॉईंट जसा तसा. आता राहिला 5. परत 3 1 जा किती 3. आता 5 मधून 3 जर गेला किती उरला 2 म्हणजे 22 तर नाही 3च्या टेबलमध्ये 21 आहे. 7 जा 3 7 जा किती 21. 22 मधून 21 जर गेला तर उरला 1 म्हणजे किती झाला 18 झाला. ओके, 18 आहे 3च्या टेबलमध्ये. 3 6 जा किती 18 आणि 18 मधून 18 जर गेला उरला किती 0. मग आता 2ला डिवाइड करता नाही मग इथं काय करावं लागेल आपल्याला 0. मग झाला 20. 3 6 जा किती झाला 18. परत 6 6 6 6 राहणार आहे वाढतच राहणार. म्हणजे हा जो 6 आहे तो कसा भेटेल आपल्याला रिकरिंग भेटेल. मग एक काम करा त्याला या नंबरला जो आहे तर रिकरिंग नंबर आहे याला आपल्याला काय करावं लागेल राऊंड आउट ऑफ करावं लागेल. कारण आपण लॉग टेबलमध्ये जास्तीत जास्त पॉईंट नंतर 4 डिजिट बघू शकतो, त्याच्या पुढे बघू शकत नाही. हा नंबर आपण ड्रॉप करणार आहे. हा नंबर 5पेक्षा ग्रेटर आहे म्हणून आधीचा जो नंबर आहे तो 1ने का ना तर इन्क्रीज करायचा. जर लास्टचा नंबर 5पेक्षा ग्रेटर असेल तर आधीचा नंबर 1ने वाढून घ्यायचा असतो आणि जर 5पेक्षा स्मॉल असेल तर तो नंबर जसा आहे तसाच ठेवायचा. मग आपण त्या झिरोचं काय केलं तर 1 करून घेतलं, 1ने तो वाढून घेतला. ठीक आहे, तर हा झाला तुमचा लॉग. आता लॉग जर कॅन्सल करायचा असेल तर याचं काय करावं लागेल आपल्याला अँटी लॉगला घ्यावं लागेल. टेकिंग अँटी लॉग. जर तुम्हाला डिव्हिजन या पद्धतीने येत नसेल तर तुम्ही आपल्या रेग्युलर पद्धतीने त्याला डिव्हिजन करू शकतात, काही अडचण नाही. ओके, लॉग जर अँटी लॉग जर घेतला तर लॉग काय होणार आहे कॅन्सल. मग या ठिकाणी y राहिला आणि हा जो नंबर आहे याचा काय करायचं आपल्याला अँटी लॉग घ्यायचा. अँटी लॉग ऑफ 1.1761 याचं काय करायचं आपल्याला अँटी लॉग या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे, आता पॉईंट नंतर जर बघितलं तर पॉईंट नंतर आहे तुमचं 17. त्याच्या 6मध्ये बघायचं आणि मी डिफरन्स कशामध्ये तर 1मध्ये या ठिकाणी बघायचं. ठीक आहे, मग 17. त्याच्यासाठी आपल्याला लॉग टेबलची गरज असेल त्याच्यात आपण अँटी लॉग या ठिकाणी बघणार आहे. तर आहे तुमचा अँटी लॉग. तर आपल्याला बघायचं कशामध्ये तर पॉईंट 17मध्ये बघायचं. आज आला तुमचा पॉईंट 17. पॉईंट 17च्या कशामध्ये बघणार तर 6मध्ये. ओके, 6मध्ये जर बघितलं तर आपला नंबर आहे 1500 आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघणार 1मध्ये किती 0 म्हणजे आपलं झालं 1500. आज काय झाला आपला नंबर झाला या ठिकाणी. ठीक आहे, तर हा नंबर या ठिकाणी राईट करून घ्या. मग y इज इक्वल टू आपला नंबर भेटला 1500. पण कॅरेक्टरिस्टिक किती आहे पॉईंटच्या आधी याचा नंबर आहे 1 म्हणजे कॅरेक्टरिस्टिक 1 झाली
आणि ते लॉग बघताना त्याचं +1 करायचं. 1 + 1 किती होणार 2. मग आपलं जे आन्सर राहणार आहे ते 15.00. नाही तर मग तुम्ही असं पण लिहू शकतात 1.500 अँड 10⁻1. तुम्ही 15 लिहिलं तरी चालेल. तर 15चा जर तुम्ही क्यूब घेतला तर तो भेटेल तुम्हाला 3375. मग हा जो नंबर आहे y = 3375 त्याचं क्यूब रूट हा किती असणार तर 15 असेल. मग या क्वेश्चनचं ते फायनल आन्सर असेल. आपल्याला या ठिकाणी क्यूब रूट फाईंड करायचा आहे. तर त्यासाठी हा नंबर दिलेला आहे y = क्यूब रूट ऑफ 2.037 × 35.31 × 0.048 या सगळ्या नंबरला डिवाइड करायचं 0.9831 × 73.84. ते आपल्याला क्यूब रूट या ठिकाणी फाईंड करायचा. मग सर्वात पहिले त्याचं काय करणार आपण लॉगच्या साहाय्याने याला फाईंड करू. पण क्यूब रूटचा अर्थ जी पॉवरचा नंबर जो असतो तो असतो 1/3. तर याला आपण पॉवरच्या टर्ममध्ये पहिले राईट करून घेऊ आणि नंतर मग याला सॉल्व करू. ओके. तर y = मी ब्रॅकेट टाकलं, ब्रॅकेटमध्ये 2.037 त्याला मल्टिप्लाय करायचं 35.31 परत त्याला मल्टिप्लाय करायचं आपल्याला 0.048 या सगळ्या नंबरला आपण डिवाइड करणार आहे कशाने 0.9831 × 73.84 आणि त्याचा काय करायचं आपल्याला क्यूब रूट. क्यूब रूटचा अर्थ (1/3). ओके. आता याचं काय करू आपण सर्वात पहिले लॉग घेणार आहे. मग पहिल्या स्टेपमध्ये याचं काय करायचं आपल्याला लॉग घ्यायचं आहे टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. तर दोन्ही बाजूला आपण याचं काय करू लॉग घेऊ. माझं y आहे त्याच्या आधी आपण लॉग लिहिणार. माझा लॉग y = जो पॉवरचा नंबर आहे तो पुढे काय करा तर मल्टिप्लाय करा 1/3 × इथं स्क्वेअर ब्रॅकेट आहे तो अगेन राऊंड ब्रॅकेट. राऊंड ब्रॅकेटमध्ये न्यूमरेटरची टर्म घेऊ. मग लॉग ऑफ पहिला नंबर किती 2.037 मल्टिप्लिकेशन साईन आहे तो काय झाला प्लस. लॉग ऑफ हा नंबर घेऊन टाका लॉग ऑफ 35.31 परत मल्टिप्लिकेशन तो काय झाला प्लस आणि लॉग ऑफ किती झालं 0.048. ओके. आता या पूर्ण नंबरमधून हा जो डिनॉमिनेटरचा नंबर आहे तो काय करायचा आपल्याला मायनस करून टाकायचा आहे. कारण की डिव्हिजनच्या वेळेस आपण काय करतो मायनस. आणि झाला लॉग ऑफ 0.9831 परत मल्टिप्लिकेशन आहे तो काय होणार आहे प्लस आणि लॉग ऑफ काय झालं तुमचं 73.84. ओके. तर या ठिकाणी आपण लॉग या ठिकाणी फाईंड केलेला आहे. आता काय करायचं इच अँड एव्हरी टर्मचा आपल्याला लॉग या ठिकाणी बघायचा आहे. तर 1/3 जो आहे तो मी जसाच्या तसा राईट करणार. अगेन स्क्वेअर ब्रॅकेट. हा जो पॉईंट दिसतोय त्या पॉईंटच्या आधी किती डिजिट आहे तर ते आपल्याला माहीत असं गरजेचं. तर पॉईंटच्या आधी सिंगल डिजिट आहे तर 1 - 1 किती झाला 0. मग 0 पॉईंट ही काय झाली तुमची कॅरेक्टरिस्टिक्स. आता बघताना काय करायचं आपल्याला 20च्या 3मध्ये मीन डिफरन्स 7मध्ये. याच्यासाठी आपल्याला लॉग टेबलची या ठिकाणी गरज असेल. ओके. 20च्या कशामध्ये बघायचं आपल्याला हा लॉग आहे आपला लॉग टेबल 20च्या 3मध्ये. तर 20च्या 3मध्ये तर तो नंबर आहे 3075 आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचा आपल्याला 7मध्ये. तर 7मध्ये जर बघितला तर तो किती 15. 5 + 5 किती झाला 10. कॅरी 1 7 + 1 8 8 + 1 9 म्हणजे 3090 हा काय आला तो तुमचा नंबर झाला. ओके. 3090 हा नंबर याच्यानंतर राईट करणार 3090. ओके. त्यानंतर पुढचा जो नंबर आहे तो आहे 35.31. ओके. तर याच्यामध्ये आपल्याला प्लस करायचं 35 पॉईंट आहे. पॉईंटच्या आधी 2 डिजिट आहे म्हणजे कॅस्ट किती येणार आहे 1 पॉईंट. आता लॉग टेबलमध्ये आपल्याला कशात बघायचं 35च्या 3मध्ये मीन डिफरन्स 1मध्ये. ओके. तर या ठिकाणी पुन्हा लॉग टेबल. तर मी कशामध्ये बघतोय 35च्या 3मध्ये. ओके. तर 35 आणि त्याच्या कशामध्ये बघणार आहे तर 3मध्ये. 3मध्ये जर बघितला तर तो नंबर आहे 5478. ओके. आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचा आपल्याला 1मध्ये. 1मध्ये किती तर 1च. 1 जर ॲड केला तर तो भेटेल 5479. 5479 हा तुमचा नंबर भेटला. तो याच्यानंतर राईट करून टाका 5479. पुढचा जो नंबर आहे तर त्याच्यामध्ये आहे तुमचं 0 पॉईंट आहे म्हणजे पहिल्या नंबरच्या आधी किती 0 आहे टोटल 2 0 आहे म्हणजे याची जी कॅरेक्टरिस्टिक असणार ती किती असणार (2) असेल. ओके. मग बघताना काय करायचं पहिले 2 नंबर म्हणजे कशात 48. 48च्या कशामध्ये बघणार तर आपण 0मध्ये. नेक्स्ट नंबर नाही तर आपण 0मध्ये बघणार. ठीक आहे. तर या ठिकाणी आपलं लॉग टेबल त्याच्या कशा बघणार तर 48. 48च्या 0मध्ये बघितलं तर तो आहे नंबर 6812. ओके. 6812 हा झाला तुमचा नंबर 48च्या
झिरोमध्ये, तर तो याच्यानंतर राईट करा 6 8 1 2 राऊंड ब्रॅकेट आणि या ठिकाणी कंप्लीट झाला न्यूमरेटरसाठी. आता याच्यातून मायनस करायचा आहे. मायनस करण्यासाठी परत ब्रॅकेट टाकतो. तर या ठिकाणी पहिल्या नंबरच्या आधी किती 0 आहे 1, म्हणजे याची काष्टी किती येणार आहे बार 1. आता बघताना काय करायचं 98च्या 3मध्ये मीन डिफरन्स कशात बघायचं आपल्याला 1मध्ये. ओके, सेकंड पेजवरती आपण या ठिकाणी बघू. आपल्याला बघायचं काय 98च्या कशामध्ये बघतोय आपण 3मध्ये. तर 0 1 2 3 तर हा भेटला 9926. ओके 9926. आणि त्याच्या कशामध्ये बघायचं 1मध्ये. 1मध्ये किती 0, म्हणजे आपलं आन्सर जे आलं ते किती आलं 9926च आला. तो नंबर या ठिकाणी आपण या ठिकाणी राईट करणार 9926. त्याच्यानंतर पुढचा जो नंबर आहे त्याच्या आधी प्लस साईन देऊन टाकू. तर या पॉईंटच्या आधी टोटल नंबर ऑफ डिजिट किती आहे 2. तर 2 - 1 किती झाला 1. ओके, तर आता बघताना काय करायचं पहिले दोन नंबर बघायचं 73च्या 8मध्ये मीन डिफरन्स बघायचा आपल्याला 4मध्ये. ओके, तर आलं 73च्या कशामध्ये बघणार तर 8मध्ये बघणार. 73च्या 8मध्ये बघितलं तर तो नंबर आहे 8681. ओके 8681. आणि मीन डिफरन्स कशा बघायचा आपल्याला 4मध्ये किती 2, म्हणजे आपला नंबर भेटेल 8683. ओके 8683 हा नंबर आपला भेटला. तो याच्यानंतर आपण लिहून टाकू. राऊंड ब्रॅकेट कंप्लीट आणि स्क्वेअर ब्रॅकेट पण या ठिकाणी काय आला कंप्लीट. आता अजून या न्यूमरेटरचा जो ब्रॅकेट आहे त्या सर्व नंबरची आपण काय करू या ठिकाणी ॲडिशन करून घेऊ. वर्टिकल अरेंज म्हणजे करून घेऊ, म्हणजे आपल्याला ॲडिशन करायला सोपं. तर पहिला नंबर आहे 0.3090. त्यात ॲड करायचा पुढचा नंबर 1.5479. त्याच्यात ॲड करायचा पुढचा नंबर बार 2.6812. ओके, या नंबरची काय करा आता ॲडिशन करा. 9 + 2 किती झाला 11. कॅरी किती गेला 1. 9 + 1 10. 10 + 7 17 + 1 18. कॅरी गेला 1. 8 + 4 झाला 12. 12 + 1 13. कॅरी किती गेला 1. 3 + 1 4. 4 + 5 9. 9 + 6 किती झाला 15. कॅरी गेला 1. 1 + 1 2. -2 किती झाला 0. तर या न्यूमरेटरची जी सबट्रॅक्शन ॲडिशन आहे तर ती किती झाली तर 0 पॉईंट. तर ती आपण या ठिकाणी राईट करून घेऊ 1/3. तसाच या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये याचा आन्सर आलं 0.5381. त्यातून आता मायनस करायचा आपल्याला हा नंबर, पण त्यांची आपण सेपरेटली ॲडिशन करून घेऊ. ठीक आहे, ॲडिशन आपण त्याच्या शेजारीच करून घेऊ. म्हणजे पहिला जो नंबर आहे तो किती बार 1 पॉईंट. ओके 9926. ओके, त्याच्या खाली दुसरा नंबर करा 1.8683. 6 + 3 किती झाला 9. 8 + 2 किती झाला 10. कॅरी किती गेला 1. 9 + 1 10. 10 + 6 16. 9 + 1 10. 10 + 8 किती झाला 18. +1 - 1 कॅन्सल. आन्सर काय आलं 1. ओके, तर हा जो नंबर आहे तो या ठिकाणी राईट करून घेऊ 1.8609. आता या दोन्ही नंबरची आपल्याला काय करायची सबट्रॅक्शन या ठिकाणी करायचं आहे. तर हा जो नंबर आहे याच्यातून मायनस करून टाका 1.8609. 1मधून 9 जाणार नाही, मग 11 झाला आणि याचं काय झालं 7. 11 - 9 किती झाला 2. 7 - 0 किती झाला 7. ओके, 3मधून 6 नाही जाणार, मग याला आपण काय केलं 13. ओके, आणि झाला किती 4. 13मधून 6 जर गेला तर किती होणार 7. ओके, 4मधून 8 जाणार नाही, 14 झाला आणि झाला. आता 0च्या आधी जो नंबर असतो तो काय असतो -1. ओके, 0च्या आधी -1 इकडे गेला तर ठीक आहे -1 झाला. मग 14मधून 8 जर गेला तर किती होणार आहे 6. ओके, 14 - 8 किती 6. हा -1 आणि हा -1 किती झाला -2 बार 2 एक आलं त्याचं आन्सर. मग झाला 1/3 × बार 2.6772 हा झाला तुमचा नंबर. आता या 3ने याला काय करायचं आपल्याला डिवाइड. पण प्रॉब्लेम असा आहे की पहिला जो नंबर आहे तो बार 2 आहे आणि मायनसला आपण 3ने डिवाइड करू शकत नाही. एक तर या ठिकाणी बार 3 जर असता तर आरामात आपण त्याला डिवाइड करू शकलो असतो. म्हणजे 3च्या टेबलमध्ये जर हा नंबर असता तर आपण याला आरामात सॉल्व्ह करू शकलो असतो. मग याच्यामध्ये थोडीशी आपल्याला काय करायचं ॲडजस्टमेंट करायचं. तर ॲडजस्टमेंट काय ते पहिले मी समजून सांगतो आणि नंतर मग आपण याला सॉल्व्ह करू. व 3ने आपल्याला डिवाइड करायचं म्हणून हा जो बार 2 पॉईंट आहे. ओके, पुढचे जे नंबर आहे त्याला काय तो आहे 6772.
याच्यामध्ये काय करायचा, +1 ॲड करायचा आणि -1. +1 -1 जर ॲड केला तर काही प्रॉब्लेम नाही आहे. मग -1 आणि हा -2 की झाला -3 झाला. ओके, त्याच्या पुढे सगळं काय कन्सिडर करा, 0 0 कन्सिडर करा. ओके, बार 3.00 आणि प्लस या दोघांची ॲडिशन करा म्हणजे काय भेटेल 1.6772. या दोन्ही नंबरची ॲडिशन झाली आणि परत या नंबरची काय केली आपण, सेपरेट ॲडिशन केला. मग आता या नंबरला आपण काय करू शकतो तर 3 ने आरामात डिवाइड करू शकतो. या नंबरला पण 3 ने डिवाइड करू शकतो आणि या नंबरला पण 3 ने आरामात देऊ शकतो कारण की पॉझिटिव्ह नंबर आहे. याला जर 3 ने डिवाइड केलं तर भेटेल बार 1.00 आणि याला जर 3 ने डिवाइड केलं तर भेटेल 0. हा झाला 15. 1ला डिवाइड करताना 15. 3 5 किती झाला 15. एक उरला म्हणजे झाला 17. परत 3 5 किती 15. मग आता 17 मधून 15 गेला तर 2 म्हणजे 27. 3 9 किती झाला 27. 27 मधून 27 गेला 0. राहिला 2. 2ला डिवाइड करताना 0. ओके, मग आता झाला 20 म्हणजे 2 6 किती झाला 3 6 किती झाला 18. ओके, परत 2ला 6 6 वाढत जाणार म्हणजे हा जो 6 आहे तो कसा आहे, रिकरिंग नंबर आहे. ओके, मग हा नंबर तुम्ही ड्रॉप करा, 5पेक्षा मोठा आहे, मग आधीचा नंबर 1ने वाढवून घ्या. वाढवल्यानंतर या दोन्ही नंबरचे ॲडिशन करायचं म्हणजे आपला नंबर भेटेल बार 1. यांची आणि यांची ॲडिशन केलं तर 5590 होता, तो ॲड केला तर झाला तो 91. ओके, तर हा नंबर या ठिकाणी आपल्याला राईट करायचं. मग याचं डिव्हिजन व्यवस्थित करा. तर डिव्हिजन डायरेक्टली करताना कारण नंबर मायनसमध्ये, आज जर प्लसमध्ये असतं तर मग काय अडचण नाही, जसं आपण इथं केलेलं आहे. पॉझिटिव्हमध्ये नंबर आहे तर डायरेक्ट डिवाइड करता येतं, पण जर निगेटिव्हमध्ये 3च्या टेबलमधला नंबर नसेल तर आपल्याला तो ॲडजस्ट करावा लागेल. ठीक आहे, मग याचं जी डिव्हिजन असणार ती किती भेटली तर बार 1.5591. ओके, हा झाला लॉग. आता या लॉगला जर कॅन्सल करायचं तर आपल्याला काय करावं लागेल, याचं अँटी लॉग घ्यावं लागेल. मग आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करतो, टेकिंग अँटी लॉग. ओके, आता लॉग कॅन्सल होणार म्हणजे या ठिकाणी काय भेटेल आपल्याला y आणि हा जो नंबर आहे तर या नंबरचा आपल्याला काय करायचं, अँटी लॉग या ठिकाणी लिहायचं आणि तो किती बार 1.5591. ओके, आता बघताना आपल्याला काय करायचं, अँटी लॉगमध्ये पॉईंट नंतरचे 2 नंबर बघायचं आणि पॉईंट नंतरचे 2 नंबर आहे 555591 म्हणजे 0.55च्या 9मध्ये बघायचं आणि मेन डिफरन्स कशामध्ये बघायचं तर आपल्याला 1मध्ये. ठीक आहे, आता या सेकंड पेजवरती जाऊ आपण. तर आपण बघणार आहे 55च्या कशामध्ये बघायचं आपल्याला 9मध्ये बघितलं तर 3622 आणि मेन डिफरन्स कशा बघायचा 1मध्ये म्हणजे झाला 3623. ओके, हा झाला त्याचं अँटी लॉग 3623. तो नंबर याच्यानंतर राईट करा. मग y = आपला नंबर आला 3623. ओके, आता याला 2 पद्धतीने तुम्ही लिहू शकतात. ओके, एक काय करायचं, पॉईंट आफ्टर 1 डिजिट देऊन टाकायचं आणि 10ची जी पॉवर आहे ती ई लिहायची म्हणजे -1 लिहायचं. और काय करू शकतात, -1चा अर्थ 0 पॉईंट बाय मार एकच बार आहे म्हणून 0 पॉईंट, बार 2 असता तर 0.0. मग याचा आन्सर येईल 0 पॉईंट आणि हा नंबर किती 3623 येताचं का असणार तर फायनल आन्सर. मग हा जो आहे याचं क्यूब रूट जर घेतला तर या क्यूब रूटचं जे आन्सर आहे ते किती भेटेल तर आपल्याला 0.3623 किंवा 3.623 × 10⁻⁻1 एवढं त्याचं फायनल आन्सर भेटेल.